नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाशिवरात्र लवकरच आपली येते आणि महाशिवरात्रामध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात, म्हणजे कंदमूळ खाल्लं जातं जास्तीत जास्त उपवासाला। मी आज रताळ्यापासून कटलेट बनवणार आहे, तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कटलेट बनवण्यासाठी मी 2 रताळी घेतली आहेत आणि ती उकळून घेतली आहे। अंदाजे पाव किलो ही रताळी आहेत। आता उकडलेली आहेत, ह्याची मी सालं काढून घेते। रताळ्याची सालं सोडून घेतल्यानंतर हे आपल्याला बारीक असं खिचून घ्यायचं आहे। आपल्याला दोन्ही रताळी अशी मस्त अशी खिचून घ्यायची आहे। आपल्याला जाडसर असं रताळा ठेवायचं नाहीये। रताळा मी खिचून घेतलेला आहे। आता त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। मी सिंधू मीठ घेतले चवीनुसार, तुमच्याकडे सिंधू मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। 2 मिरच्या घेतल्यात आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत, बारीक करून घेतलेल्या आहेत। म्हणजे चवीनुसार तिखट घ्यायचे, म्हणजे मिरची पावडर मी हे अर्धा चमचा घेतलेला आहे। जिरा पावडर घेतलाय 1 चमचा आणि साबुदाणे हे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत मी अर्धा वाटी, आणि थोडं आणखी अर्धा वाटी बाजूला ठेवून दिले। ह्यातलं 2 चमचे मी दही घेणार आहे आणि बारीक कोथिंबीर घेतलेली आहे टाकून। आपण जे रताळा खिचले ना त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं। सेंदू मीठ, मिरचीचा ठेचा, तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे मिरच्या घातल्या तरी सुद्धा चालेल। मिरची पावडर, जिरा पावडर, साबुदाणे पावडर, मिक्सरला छान वाटली जाते, मिक्सरलाच वाटून घ्यायची ती। त्यानंतर दही घालते, कोथिंबीर, हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल उपयोग करायचा नाहीये। आता हे मिश्रण आहे ना, हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। ह्या मिश्रणाचा मी आता गोळा बनवून घेतला। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये, आपण दही टाकलं होतं आणि त्याच्याने आपण पीठ मळून घेतले। आता आपल्याला कटलेट बनवायचे। आता कटलेट बनवायचे आहे, त्यासाठी आपण छोटे छोटे गोळे करायचे। ज्या साईजचे तुम्हाला पाहिजेत त्या साईजचे तुम्ही गोळे बनवून घ्यायचे। ह्यामध्ये आपण पाणी घातलेलं नाहीये, त्याच्यामुळे कधी कधी ना ह्या गोळ्याला चिरा म्हणजे तड जाऊ शकते, तर त्यामुळे काही असं हे नाहीये। आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आणि असं व्यवस्थित असे थोडे प्रेस करून घ्यायचे। अशा प्रकारे गोळे घेऊन ह्याच्यामध्ये हे पिठाला व्यवस्थित असे लावून घ्यायचे। असे मी सगळे गोळे आता बनवून घेते आणि बाजूला ठेवून देते। ह्या प्रकारे मी सगळे कटलेट ह्या साईजचे बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहे। चला, मी एक पॅन घेतलाय आणि त्याच्यात तूप घातलेलं आहे। तूप किंवा तेल तुम्ही काही वापरू शकता। जर का तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। आता मी ह्या तुपावर एक एक कटलेट घालते आणि मस्त पॅन आहे ना तो गरम करून घेतलेला आहे। त्याप्रमाणे सगळे कटलेट आपण फ्राय करून घ्यायचे आहे ना। एकदम सोपी पद्धत आणि खूप सुंदर असते आणि टेस्टी पण लागतात, आणि लहान मुलांना सुद्धा आवडीने नाश्ता म्हणून कधी करून दिलं तरी ते खाणार। हे कटलेट ना मंद आचेवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता मी हे उलटे करून घेते, म्हणजे आपल्या एक साईडचा भाग भाजून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडने आपण आता भाजून घेऊया। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। आपण ह्या अगोदर रताळे उकडले होते, त्याच्यामुळे कच्चे राहायचा प्रश्न येतच नाही, पण आपल्याला कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता मी हे सगळे उलटे करते आणि त्यानंतर आपण थोडंसं ह्यावर तूप घाला। तूप किंवा तुम्ही जे काय वापरलं असेल, तेल वापरलं असेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे सगळे पलटी करून झाले। आता ह्यावर मी थोडंसं तूप घालते
जवळजवळ हे 5 ते 7 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे. मस्त आपले कटलेट फ्राय झालेत आणि हे कमी तेलात आणि एकदम छान असे कटलेट रेडी झालेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. महाशिवरात्रीच्या उपवासासाठी रताळ्याचे कटलेट रेडी झालेत. तुम्ही दही सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता. एकदम सॉफ्ट असे कटलेट आपले रेडी झालेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास भरपूर शेअर करा, लाईक करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद. आता मी एक कटलेट तुम्हाला सोडून